नमस्कार. स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओवर. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले ओडिशातील जगन्नाथपुरी मंदिर हे केवळ 4 धामापैकी एक नाही, तर ते रहस्यांचे केंद्र आहे. असे म्हटले जाते की जगावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा त्याचे संकेत या मंदिरात आधीच मिळतात. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियापासून ते आध्यात्मिक वर्तुळापर्यंत सर्वत्र होत आहे. ती म्हणजे भविष्य मालिका. 600 वर्षांपूर्वी संत अच्युतानंद दास यांनी लिहिलेल्या या ग्रंथात 2025 आणि 2026 या सालाबद्दल अत्यंत भीतीदायक आणि विस्मयकारक भाकिते केली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आगामी 2 वर्षात जगन्नाथपुरी आणि संपूर्ण जगामध्ये नेमके काय बदल होणार आहे. भविष्य मालिका म्हणजे काय? भविष्यवाणी समजून घेण्यापूर्वी आपल्याला भविष्य मालिका काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. ओडिशातील पंचसखापैकी एक महान संत अच्युतानंद दास यांनी ध्यानाच्या माध्यमातून भविष्यातील घटना लिहून ठेवल्या होत्या. असे मानले जाते की त्यांनी ताडपत्रावर लिहिलेली ही भाकिते आजवर तंतोतंत खरी ठरली आहे. मग ते चक्रीवादळ असो, महामारी असो किंवा राजकीय उलटापालट असो, याच ग्रंथात कलियुगाच्या अंताचे वर्णन केले आहे, ज्याचे केंद्रस्थान जगन्नाथपुरी आहे. 2025 बद्दलची भविष्यवाणी. 2025 हे वर्ष जगन्नाथपुरीच्या इतिहासात आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. भविष्य मालिकेत 2025 बद्दल खालील संकेते दिले होती. नैसर्गिक प्रलय आणि समुद्र. भविष्यवाणीनुसार समुद्र हळूहळू मंदिराच्या दिशेने सरकू लागतो. समुद्र जगन्नाथपुरीच्या 16व्या पायऱ्या चढून येईल असा उल्लेख यात आढळतो. 2025 मध्ये जगातील समुद्रांच्या पातळीत मोठी वाढ होण्याचे संकेत आहे. किनारपट्टीच्या भागांना मोठ्या त्सुनामी किंवा चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो. आकाशातील बदल. 2025 मध्ये आकाशात 2 सूर्य दिसतील किंवा एखादा मोठा धूमकेतू पृथ्वीच्या खूप जवळून जाईल, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर ही एखादी खगोलीय घटना असू शकते, परंतु आध्यात्मिक दृष्टीने हा मोठ्या बदलांचा काळ असेल. 2026 महाविनाश की महापरिवर्तन. 2026 सालाबद्दलची भाकिते अधिक गंभीर आहे. संत अच्युतानंद दास यांच्या मते हे वर्ष कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यातील सर्वात कठीण वर्ष असेल. तिसरे महायुद्ध. भविष्य मालिकेत उल्लेख आहे की जेव्हा जगात अधर्म वाढेल तेव्हा अनेक देश एकमेकांशी भिडतील. 2026च्या सुमारास अन्न वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचे संकेत आहे. अज्ञात आजार. 2026 मध्ये मानवाला एक अशी नवीन आजाराचा सामना करावा लागेल ज्यावर आधुनिक वैज्ञानिक शास्त्राकडे तात्काळ कोणतेही उत्तर नसेल. लोक अचानक आजारी पडतील आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल. भक्ती आणि नामस्मरणानेच पार करता येईल असे संतांनी सांगितले आहे. मंदिरातील घटना. 2026 पर्यंत जगन्नाथ मंदिराच्या नीळचक्रावर काही अशुभ चिन्हे दिसतील, जसे की नीळचक्राचा ध्वज वारंवार फाटणे किंवा तेथूनच अचानक काही दगड खाली पडणे. या घटना कलियुगाच्या अंताची अधिकृत घोषणा मानल्या जातात. कलियुगाच्या अंताचे 10 प्रमुख संकेत. भविष्य मालिकेत जगन्नाथपुरीशी संबंधित 10 संकेत दिले आहेत, जे 2025-26 मध्ये पूर्ण होऊ शकतात.
1. मंदिराच्या शिखरावरून दगड खाली पडणे. 2. निळचक्रावर गरुड किंवा अशुभ पक्षी बसणे. रथयात्रेच्या वेळी रथाचे चाक तुटणे किंवा रथ अचानक थांबणे. ओडिशामध्ये वारंवार भीषण भूकंप होणे. पुरीच्या राजाला गणपती महाराज वारस नसणे. सध्याचे महाराज हे 19वे महाराज आहे. अन्नाची टंचाई निर्माण होणे. धार्मिक स्थळावर अधर्म वाढणे. समुद्राचे पाणी मंदिराच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचणे. लोकांची श्रद्धा पूर्णपणे नष्ट होणे. कल्की अवताराचे आगमन होण्याचे संकेत मिळणे. विज्ञानाचे काय मत आहे? जरी या भविष्यवाण्या आध्यात्मिक असल्या तरी विज्ञान देखील 2025-26च्या काळात सौर वादळे आणि हवामान बदलाचा इशारा देत आहे. समुद्राची वाढती पातळी ही एक जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे या भविष्यवाण्यांना केवळ अंधश्रद्धा न मानता एक सावधानतेचा इशारा म्हणून पाहणे गरजेचे आहे. आपण काय करावे? भविष्यवाणी आपल्याला सांगते की जे लोक सत्याच्या मार्गावर चालतील, जे प्राणी मात्रावर दया करतील आणि ज्यांच्या मुखात देवाचे नाम असेल, त्यांचे रक्षण भगवान जगन्नाथ स्वतः करतील. त्यामुळे घाबरून न जाता आपली कर्मे सुधारा आणि सकारात्मकता पसरवा. मित्रांनो, 2025 आणि 2026 ही वर्ष खरंच जगाचा नकाशा बदलून टाकतील. हे तर वेळच सांगेल, पण जगन्नाथपुरीची ही रहस्ये आपल्या जीवनाचे नक्षरत्व आणि धर्माचे महत्त्व पटवून देतात. तुम्हाला या भविष्यवाण्याबद्दल काय वाटते? तुम्हाला अशा प्रकारच्या आध्यात्मिक रहस्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये जय जगन्नाथ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जगन्नाथ.